गुड मॉर्निंग. हॅव ए नाईस डे. मानसिक आजाराची प्रमुख 7 कारणे. मानसिक आजाराची लक्षणे फक्त 7 आहेत. ते कोणती तर जाणून घेऊया. 1 नंबर, अनेक दिवसापासून मन दुखी असते बा. अशा व्यक्तीचे मन हे अनेक दिवसापासून दुखी असते. कसलीच इच्छा होत नाही. या व्यक्तीला कसलीच इच्छा होत नाही. त्याला मानसिक आजार असतो, त्याला कसलीच इच्छा होत नाही आणि अनेक दिवसापासून मन हे त्याचे दुखावलेले असते. मन दुखी असते. 2, लहान सहान गोष्टींची खूप जास्त काळजी वाटते. अशी व्यक्ती काय करते? अशा व्यक्तीला लहान सहान गोष्टींची खूप जास्त काळजी वाटत असते. तीव्र भीती वाटत असते. मानसिक आजाराची लक्षणे असणारा खूप लहान सहान गोष्टींची खूप जास्त भीती वाटत असते आणि काळजीही जास्त वाटत असते. नंबर 3, अशा व्यक्तींना खूप जास्त झोप लागते, झोप येते आणि कधी कधी तर काय होतं बघा, झोपच लागत नाही. कधी कधी खूप जास्त झोप लागते आणि कधी कधी तर झोपच लागत नाही. रात्रभर ती व्यक्ती जागी असते. हे मानसिक आजाराचं लक्षण आहे. हे मानसिक आजाराचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. तसेच आवडत्या गोष्टीमध्ये किंवा छंदामध्ये रस कधी वाटत नाही. जे मानसिक रुग्ण आहेत त्यांना काय होतंय, आवडत्या गोष्टीमध्ये किंवा त्यांच्या आवडत्या छंदामध्ये कुठलाही रस नसतो आणि रस वाटत नाही. नंबर 5, मित्र, कुटुंब, सामाजिक कार्यक्रमापासून अशी व्यक्ती दूर राहते. मित्र असेल, कुटुंब असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल, यांच्यापासून ती व्यक्ती दूर राहते. इन्व्हॉल्व होत नाही, समावेश होत नाही. तेव्हा मानसिक आजाराची लक्षणे पाहत असताना ती व्यक्ती काय करते? दूर राहते. मित्र, कुटुंब आणि सामाजिक कार्यक्रमाला हजर राहत नाही. मित्रातही नसते, कुटुंबातही ती नीट राहत नाही आणि सामाजिक कार्यक्रमाला देखील ती उपस्थित नसते. मित्रासोबतही राहत नसते, एकाकी एकटीच राहते ती व्यक्ती. कुटुंबामध्ये देखील त्याचं मन रमत नाही. सामाजिक कार्यक्रमाला ती उपस्थिती दाखवत नाही. त्यामध्ये त्यांना रसही नसतो. थोडक्यात काय, मित्र, कुटुंब आणि सामाजिक कार्यक्रम याच्यापासून ती व्यक्ती दूर राहते. तसेच पुढचं लक्षण म्हणलं तर कामामध्ये किंवा अभ्यासात अशा व्यक्तीचं लक्ष अजिबात लागत नाही, केंद्रित होत नाही लक्ष. तेव्हा मानसिक आजाराची लक्षणं पाहत असताना हे लक्षण देखील आढळतं. कामात किंवा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. पुढील लक्षण कुठलं असेल तर खूप लवकर राग येतो, चिडचिडपणा जाणवतो. खूप लवकर राग येतो आणि अशा व्यक्ती चिडचिड करतात किंवा त्यांच्या वागण्यामध्ये अचानक बदल होतो. हे लक्षात घ्या. त्यांच्या वागण्यामध्ये अचानक बदल होतो. राग कसा येतो? लवकर येतो, चटकन. वागण्यामध्ये देखील अचानक बदल होतो. आणि पुढचं लक्षण आहे मद्यपान, धूम्रपान किंवा ड्रगचं सेवन. ह्यांचं सेवन वाढायला लागतं. मद्यपान, धूम्रपान आणि ड्रगचं सेवन यांचं प्रमाण
यांचं सेवन वाढायला लागतं. हे एक लक्षण महत्वाचं आहे. मानसिक आजाराची लक्षण मध्ये हे लक्षण एक महत्वाचं आहे, ते म्हणजे मद्यपान, धूम्रपान किंवा ड्रग्जचं सेवन ती व्यक्ती करायला लागते आणि त्यांचं प्रमाण वाढतं. मद्यपानाचं, धूम्रपानाचं आणि ड्रग्जचं सेवन करण्याचं प्रमाण वाढतं. आणि पुढचे लक्षण कुठलं असेल तर नसलेल्या गोष्टी पाहायचं, ऐकायचं, हे देखील लक्षण आहे. तसेच कधी कधी तर जगण्याची इच्छा नाहीशी होते आणि असे काही लक्षणे आहेत मानसिक आजाराची. सतत उदास वाटते, चिंता वाटते, एकाग्रतेचा अभाव जाणवतो, चिडचिडपणा, शारीरिक समस्या म्हणले ते डोके दुखते, प्रचंड प्रमाणामध्ये थकवा येतो. ही शारीरिक लक्षणे देखील दिसतात. प्रामुख्याने डोके दुखते आणि प्रचंड प्रमाणात थकवा येतो. ही शारीरिक लक्षणे देखील मानसिक आजाराची लक्षणे मध्ये मोडतात. तेव्हा दुर्लक्ष करू नका, ही माझी एक रिक्वेस्ट आहे. जर तुम्हाला यापैकी अनेक स्वरूपाची लक्षणे दिसली तर एकच करायचं, यापैकी अनेक लक्षणे दिसत असल्यास काय करा, त्वरित मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्या. त्वरित मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्या आणि स्टेटमेंट घ्यायला काही हरकत नाही. तेव्हा या लक्षणापैकी अनेक लक्षणे दिसली तर मानसोपचार तज्ञांचा सल्ला त्वरित घ्या, ही नम्रतेची विनंती. याकडे दुर्लक्ष करू नका. तेव्हा व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब जरूर करा, सबस्क्राईब जरूर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन व्हिडिओ, नवीन विषयावरील व्हिडिओ नवीन पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. हे जे व्हिडिओ आहेत ते शारीरिक आजार आणि मानसिक आजारा संदर्भात या विषयावर आहेत. त्यामुळे या व्हिडिओकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, गांभीर्याने हे घेतले पाहिजे, ते व्हिडिओ ऐकले पाहिजे, असे मी मनापासून सांगतो. कारण तुमच्या शारीरिक किंवा मानसिक आजाराची ओळख निर्माण होते, याविषयी तुम्हाला कल्पना नसते. तेव्हा हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला थोडीफार का होईना याची कल्पना मिळते. त्यामुळे नियमितपणे शारीरिक आणि मानसिक आजारावरील व्हिडिओ पाहत चला, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. तेव्हा पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.